हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आवळ्याचा ज्यूस करून दाखवणार आहे। 2 आवळे घेतले 2 ग्लाससाठी। इथं डाळिंब घेतलाय, सेब घेतले आणि हे बीट आहे। बीटची ना मी सुपारी करून ठेवली होती। कधी आले तर येत नाहीत येत नाहीत, आमच्या गावात खेड आहे आमचं, म्हणून येत नाहीत, म्हणून मी ह्याची सुपारीच करून ठेवली वाळून। त्याला साखर लावली, मीठ लावलं, लिंबू लावलं, सुपारी करून ठेवली मी। ती सुपारी मी कवा लागली की अशी भिजवून घेत असते बीटच्या ज्यूससाठी। आता मी ह्याच्यामध्ये ना सगळं साहित्य टाकते। आता ह्याचे तुकडे करून टाकते, हे बीट टाकते। बीटाचं पाणी काढावं लागेल, एवढं पाणी टाकलं तर सगळं पाणी बाहेर येईल। बीट टाकलं ह्याच्यामध्ये। आता आवळा टाकते चिरून आणि सेब टाकते, ह्याचा ज्यूस करते। हे बघा, आता हे ना ज्यूस तयार झालं। ह्याच्यामध्ये गूळ टाकलाय बरं का मी, 2 चमचे पोहे खायचा। आता हे चाळून घेते। चाळून न घेता घेतलं तरी चांगलं राहते, त्यात उलट फायबर जास्त असते, पण कुणाला आवडते कुणाला आवडत नाही। केसवाढीसाठी, रक्तवाढीसाठी, डोळ्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असते बरं का। आणि ह्याच्यामधून लोह भेटते, ह्याच्यात आवळा टाकलेला आहे। आता हे बघा, असा ज्यूस तयार झाले। हे मी मोठ्या चाळणी चाळले, ह्याच्यामध्ये जास्त फायबर ठेवले। फायबर शिवाय ज्यूस पिणं आवश्यक नाही आहे, फायबर असावं लागतं। फायबर असलं तर पोट साफ होतं ह्याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचं पुदिन्याची पान टाका, मी पुदिन्याची पान टाकले। माझा हा आवळा बीट डाळिंब आणि सेबपासून तयार केलेला ज्यूस तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा ज्यूस कसा वाटला। धन्यवाद।